हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर बैकर मोरेश या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी गावी आलेलो आहे, म्हणजे कालच आलेलो आहे, पण आज कंटिन्यू करते कारण आता जस्ट गावी पोचलेलो आहे. तर थोडा खिडक्यांना प्लास्टिक वगैरे लावायचं आहे कारण कारण घर बंद असतो, त्यामुळे कसा थोडा म्हणजे हवेमुळे ते प्लास्टिक वगैरे उडालेलं आहे, जे खिडक्यांचं प्लास्टिक आहे. तर तेच आता मी करण्यासाठी जात आहे बाहेर तिकडं. तर तुम्ही बघू शकता आपल्या गावची कामं करायला म्हणजे लाज पण नाही वाटत आणि म्हणजे भारी वाटतं. गावी तुम्ही काही काम सांगा तर ते काम करायला मला तर खूप आवडतं, कारण गाव हे गाव असतं. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं एकदम फुल झाडं वगैरे दाखवतो मग. तर बघा, हे नेहमीप्रमाणे आपला हा आवलाचं झाड आहे. आणि मित्रांनो माकडसुद्धा आलेले आहेत, पण ते आता कुठं आहे ते दिसत नाही. हां, ते बघा. दिस भावा दिस. हां मित्रांनो, तो बघा माकड तुम्हाला दिसला असेल, आय होप. तो बघा, हां. तरी त्या माकडे इकडे येतात तर तुम्ही बघू शकता म्हणजे किती जंगल एरिया आहे तो. तसा काय म्हणजे माकड वगैरे इकडे येतात, ते बघा. ते माकडच ओरडत आहेत. आणि फुलं वगैरे झालेली आहेत आणि गणपती दिवस असल्यामुळे कसं फुलांना आता खूप डिमांड आहे. इकडे बेल नारळ वगैरे झालेलं आहे. 5 वाजता आले सकाळी माकड. ते जाणार कितीला? 7 वाजेपर्यंत असतात. म्हणजे त्यांना, कारण आता कोण शेती करत नसल्यामुळं, भात शेती करत नसल्यामुळं त्यांना खायला काय नाही भेटत, असा आहे विषय. त्यामुळं ते गावामधून फिरत राहतात. तर ते पत्र्या वित्र्यावरून उड्या मारतच असतात, त्यामुळं त्यांना काय आपण बोलू शकत नाही. कारण आता आणि काही खायलासुद्धा नाही, कारण हा जो तुम्हाला दिसतोय गवत झालेला आहे इकडे, जो हा गवत दिसतोय तो आता काढायचा आहे, पूर्ण साफ करायचा आहे. आणि जे आपल्याला जे पाहिजे झाडं ती ठेवायची आहे. जास्वंद वगैरे झाडं आहेत ती. इकडे तुळशी वगैरे आहेत, रताळ्याची वगैरे झाडं आहेत. तर ते ठेवून आपल्याला बाकी सगळं गवत काढायचं आहे. आणि आता मी जात आहे ते म्हणजे प्लॅस्टिक लावायला. आपल्या खिडक्या आहेत त्यांना प्लॅस्टिक लावायचं आहे, कारण हवेमुळे प्लॅस्टिक सगळं उडालेलं आहे. हे आहेत मित्रांनो आपली गावठी शूज ऑफिशियल. भावानू प्लॅस्टिक आणि त्याला कसं दाखवा, प्लॅस्टिक, हातोडी आणि खिल्ले खिशात घेतलेले आहेत. आणि स्टूल ऑलरेडी तिकडे ठेवलेलं आहे, कारण मोबाईल हँडल करायला नाही भेटणार, त्यामुळे स्टूल ऑलरेडी तिकडे ठेवलेलं आहे. आणि मी आता जाते तर प्लॅस्टिक लावायला, कारण गावची कामं करायला मला खूप आवडतं, त्यामुळे मी गावी लवकरच आलेलो आहे. तर हा बघा आपला, तर नालाचा पाणी आता संपलेलं आहे. आणि हा इकडं आपली विंडोचा प्लॅस्टिक घेतलेला. ॲक्च्युली म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ही जाळी लावलेली आहे, पण तरीसुद्धा सेफ्ट साईडसाठी ही पत्र्याची जाळी लावली. आणि तरीसुद्धा आपल्याला आता प्लॅस्टिक लावायचं आहे. बघा पूर्ण इकडे जंगल झालेलं आहे. ते बघा, तर मित्रांनो ते बघा कसे बघतायत मी काम करतो नाही ते. एकजण तिथं बसलेला आहे, तो बघा. त्याला वाटलं काहीतरी खायला देईन मी, पण दिस इज इम्पॉसिबल ब्रो. एक प्लॅस्टिक लावून झालेलं आहे आता माझा जस्ट. आणि आता मी दुसरा प्लॅस्टिक लावतो आहे समोरच्या दरवाजाचा. तर आता जस्ट म्हणजे नाश्ता करतो पहिला, आणि नंतर मग त्या प्लॅस्टिकला काम करायला घेतो. कारण ॲक्च्युली एवढ्या काय दामाला नाही झालं आहे, पण कसं नाश्ता केलेला बरा आपला सकाळच आहे ना. की मेजॉरिटी आपण घेतलेली आहे, कारण खिडक्यांचा हा जो प्लॅस्टिक आहे तो आपल्याकडे थोडा सध्या कमी आणला आहे मुंबईवरून. तर तीसुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे, प्लॅस्टिक कुठे भेटतो स्वस्तामध्ये. तर आता मेजरमेंट घेत आहे. आणि हा एक म्हणजे सगळ्या खिडक्या सेमच आहेत, त्याबद्दल काही विषय नाही. तरीसुद्धा घेतलेला बरा. विषय काय माहिती आहे का, अजून आता प्लॅस्टिक लागणार आहे. आय हॅव डन माय ऑल वर्क. कारण माझं सगळं काम झालेलं आहे. आणि आता मस्तपैकी पाऊस पडत आहे, आणि त्या पावसामध्ये चाय ठेवलेलं आहे इकडे घरामध्ये, आणि ती चाय पिण्यासाठी जात आहे. मित्रांनो आता प्लॅस्टिक लावलं म्हणजे काम करतं गावची, तर हे म्हणजे दाखवायचं कारण काय, तर दाखवायचं कारण एकच, कारण बहुतेक म्हणजे माणसांना असं वाटतं की मुलं काम नाही करत, गावची कामं नाही करत, हे नाही करत, ते नाही करत, आणि म्हणजे मुंबईला गेले की मुलं काम नाही करत, हा सगळ्यांचा म्हणजे असा एक विचार असतो. पण तसं नाही, कारण आम्ही गावीसुद्धा काम करतो, मुंबईलासुद्धा काम करतो. मुंबईला गेलो तरी गावची कामं आम्ही म्हणजे लक्षात आहे आम्हाला, कारण पहिली कामं केलेली आहेत, त्यामुळं आम्ही आता गावची कामंसुद्धा करतो. आणि हेच मला सांगायचं आहे की मुलं ही गावची कामंसुद्धा करतात, कारण
काही कारणामुळे मुंबईला जावं लागतं तर ती गोष्ट वेगळी आहे. पण आम्ही गावची कामंसुद्धा करतो, शेतीची कामंसुद्धा करतो, सगळं करतो. तर म्हणजे भरपूर जणांना असं वाटतं, त्यामुळे ही व्हिडिओ बनवण्याचा मागचा हा कारण आहे, बाकी काही कारण नाही. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा गावची कामं करता का, तुम्हाला एवढा गावची कामं करायला आवडतात का, नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.